नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता प्रत्येक 10वीचा विद्यार्थी हा 11वीच्या प्रवेशाच्या गडबडीत आहे। परंतु 11वीची प्रवेश प्रक्रियेची वेळापत्रक प्रत्येकाला माहित व्हावी या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात वेळापत्रक सविस्तरपणे पाहूया। मित्रांनो, 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 11वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून तिसऱ्या फेरीनंतर विशेष फेरी सुरू होणार आहे। 15 जुलैपासून 11वीच्या प्रवेशाचे नियोजन वर्ग सुरू होतील असे त्यांनी सर्व प्राचार्यांना कळवले आहे। 11वी प्रवेशाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयांकडून शाखानिहाय प्रवेश क्षमतेची माहिती मागवलेली आहे। जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये युडाएस प्लस मधील माहिती 30 सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करून घ्यावी। मंजूर प्रवेश क्षमता, प्रावेशिक विद्यार्थी, सरळवरील विद्यार्थ्यांची माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळ इयत्ता 12वीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारणार आहे। या सूचनांप्रमाणे कारवाई न करणाऱ्या महाविद्यालयांवरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिव जगताप यांनी दिलेला आहे। दरम्यान दरवर्षी इयत्ता 12वीतील विद्यार्थी विविध कारणास्तव महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात, पण आता कनिष्ठ विद्यालयांना मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्धतेनुसार 12वीत विद्यार्थी बदलून देण्याची कारवाई ही महाविद्यालय स्तरावरच होणार आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले। तर मित्रांनो, आता 11वीचे जे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा होणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, इथे त्याचं वेळापत्रक जाहीर झालेले आहे। आता प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती ही 28 मे ते 8 जूनपर्यंत असणार आहे। त्यानंतर जे प्रवेश अर्ज आहेत त्यांची छाननी ही 10 ते 15 जूनपर्यंत असणार आहे। पहिली गुणवत्ता यादी ही 18 जून रोजी जाहीर होणार आहे। प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश हे 18 ते 25 जूनपर्यंत असणार आहेत। त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी ही 27 जून ते 4 जुलैपर्यंत असणार आहे आणि तिसरी गुणवत्ता यादी 5 जुलै म्हणजे 5 ते 8 जुलैपर्यंत हे प्रवेश घेतले जाणार आहेत। त्यानंतर विशेष फेरी एक असणार आहे, त्यामध्ये 9 ते 12 जुलैमध्ये ही विशेष फेरी दिली जाणार आहे। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थ्यांनी मात्र या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। त्यामध्ये जिल्ह्यातील खाजगी शाळा ज्या असतात किंवा खाजगी क्लास चालक किंवा संस्था चालक हे विद्यार्थी व पालकांना विविध प्रबोधन दाखवून 11वीसाठी प्रवेश निश्चित करीत आहेत, पण विद्यार्थी व पालकांनी शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्या शाळेची मान्यता, शैक्षणिक व भौतिक सुविधा, अध्यापक व अध्यापन वर्ग, अध्यापनाचे विशेष, प्रवेश क्षमता इत्यादीकडे लक्ष दिलं पाहिजे। क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास जास्त झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीच्या परीक्षेला बसता येणार नाही असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केलेले आहे। मित्रांनो, अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक 10वीच्या व 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।